तुम्हाला पण पिठलं बनवताना गुठळ्या वगैरे होत असेल, हा प्रॉब्लेम येत असेल, तर मी सांगितल्याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा पिठल्याची रेसिपी. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. फ्रेंड, तर आज आपण बनवणार आहोत पिठलं, ज्याला की आपण झुणका पण म्हणतो. चला तर मग रेसिपी फॉलो करा. तर मी अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये 1 वाटी मी पाणी ओतत आहे. ही पाणी कोमट आहे, तुम्ही पण कोमट करूनच ॲड करा. गुठळे होऊ नये मग म्हणजे असं हलवून घ्यायचं. हलवून घ्यायचं चांगलं. आणि आता असे म्हणजे पूर्ण आपल्याला पातळ पिठलं करायचं आहे ना, त्यामुळे चांगलं असं पातळ करून घ्यायचं. आपल्याला पातळ पिठलं बनवायचं आहे, त्यामुळे मी असं पातळ केलेलं आहे. आणि ह्याची दुसरी पद्धत म्हणजे कांदा लसूण भाजल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं, पाणी उकळल्यानंतर हातानं असं वैरायचं. ही पण पद्धत आहे, पण बऱ्याच लोकांना असं येत नाही. त्यासाठी ही ट्रिक नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सोपं आणि इझी जाईल. चला तर आता वाटण्याची तयारी करूया आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लसूण आणि आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचे आहे. त्याचबरोबर थोडंसं जिरं पण घ्यायचं आहे आणि पाव चमचा मी इथे जिरे घेतलेले आहे. तुम्हाला जर म्हणजे पिठलं कसं जड असतं ना बचायला, त्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये ओवा पण ॲड करू शकता, जेणेकरून इझी होईल म्हणजे बचायला वगैरे. सो मी काही नाही केला, कारण का माझी आई ज्या पद्धतीने बनवते ना, मला त्याच पद्धतीने बनवायचं आहे. चला तर आता हे बारीक मिश्रण करून घेऊया आपण. जास्त बारीक वगैरे पण नाही केलं, एकदम ओबडधोबड म्हणजे केलेलं आहे. म्हणजे बिना पाणी ॲड करता हे मिश्रण आपल्याला बारीक करायचं आहे. चला तर आता गॅसवर आपण कढई ठेवूया पिठल्यासाठी. पिठल्यामध्ये पण मला वाटते 3 प्रकार आहेत. एक गाठीचं पिठलं, एक पातळ पिठलं आणि घट्ट पिठलं, असं 3 प्रकार आहेत. सो प्रत्येकाला ज्याला कोणाला जे आवडेल ते करू शकतं. गॅस फास्ट करायचा आहे. आता ह्याच्यात साधारण 3 ते 4 चम्मच आपल्याला तेल ॲड करायचं आहे. पिठल्यासाठी खूप सारं तेल लागतं. चला तर आता ह्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया. या ठिकाणी आपलं तेल तापत आहे. मी साधारण 3 ते 3.5 चम्मच तेल घेतलेलं आहे. आणि तेल तापेपर्यंत साधारण 10-12 लसणाचे कुडे आपल्याला बारीक ठेचून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपलं तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. अर्धा चम्मच मी जिरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता मी ठेचलेला मगाचा लसूण होता ना, तो ॲड करणार आहे. लसूण चांगलं आपल्याला भाजायचं आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत. लसूण चांगला आपला भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत. ते आता चांगल्याला मिडियम साईजचे जे कांदे घेतलेत ना, ते गुलाबी कलर येईपर्यंत चांगले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे, जास्त पण आपल्याला नाही भाजायचा. त्याच्यामध्ये मग अशी आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटणं, हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचं ते आता तेलामध्ये आपण जरा भाजून घेऊया. मिश्रण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे मी कोथिंबीर पण तेलामध्ये भाजत आहे, जेणेकरून सगळीकडं कोथिंबीर लागेल. साधारण 1 मिनिटं मोठ्या गॅसवर आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. छान असं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद ॲड करायची आहे. हळद पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम थोडी मंद आचेवर ठेवायची आहे, कारण खाली लागण्याची शक्यता आहे. सो मी पण आता गॅस कमी केलेला आहे. सगळं मिश्रण छान असं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मग आपण पिठलं टाकलं होतं, म्हणजे बेसनचं पीठ आणि पाणी. हे आताच आपल्याला टाकायचं नाही, तर यासाठी आधी आपल्याला साधारण अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे. चांगलं आपण हलवून घ्यायचं सगळीकडून. एवढं पाणी ओतलेलं आहे, कारण का आपल्याला पातळ पिठलं करायचं आहे. ह्याच्याचे पाणी आधी टाकले नाही ना, म्हणजे आपण जसं आई करते ना आपली, म्हणजे पीठ टाकून आणि हाता उलटण्याच्या साईनस हलवून तशी सवय नसल्याने मदत होती. सो आजकाल कोणाला जमत नाही ना, कुठे तशाच राहतात. कधी कधी आतलं बेसन असं ना ते कच्चं पण राहतं. सो ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. उकळी येऊन द्यायची चांगली आपली सगळीकडून. आणि आता याच्यामध्ये मी मीठ ॲड करत आहे. खमंग असा व्हायचा स्मेल येतो, एक नंबरच. तर गॅस बारीक करत आहे. चांगली उकळ्या येऊन द्यायची आहे सगळीकडून. आणि आता ह्याच्यामध्ये हे मी ॲड करत आहे. पटकन एक हाताने म्हणजे ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने असं मी घोटलेलं आहे. एक सुद्धा घोटळी होत नाही. सगळीकडून चांगलं हलवून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, हाईटसुद्धा करायचा नाही, काही नाही. आता सगळीकडे हलवल्यानंतर बारीक गॅस करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं चांगली ह्याच्यावर आपल्याला ताट झाकायचं आहे. चांगली वाफ काढून घ्यायची आहे. आणि आता 2-3 मिनिटानंतर म्हणजे टोपणवरचं काढायचं आहे आणि परत एकदा हलवून मिडियम गॅसवरच जरा अजून 1-2 सेकंडपर्यंत परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. चला तर आता आपण साईडला करूया ढक्कन. आणि सावकाश, ते गरम असतं ना वरचं, सो सावकाश आणि केअरली करा. एक नंबर. तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, पिठलं आहे ना आपलं खूप जास्त तिखट होतं. तर तुम्ही आवर्जून ह्याच्यामध्ये कांदा नक्की ॲड करा, जेणेकरून ह्याचा तिखटपणा जरा कमी होतो आणि चव एकदम छान होती. काही भागामध्ये लसणाचाच फक्त करतात. तर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघून जर करत असेल तर मी आवर्जून ही गोष्ट सांगते की ह्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून ह्याच्यामध्ये कांदा ॲड करा. आता पुन्हा काय करायचं, आपल्याला हलवायचं आहे सगळीकडून, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि किती छान वरचं काकी दिसते ना, एक नंबर.
चला तर आता अजून आपण थोडा वेळ झाकून ठेवूया, म्हणजे असं अर्धं झाकून ठेवूया आणि अर्धं ओपन ठेवूया. चला तर आपण वरचं टोपण आहे ते काढून घेऊया. आणि पिठल्याचा बघा कसा आवाज येतो, रट शिजल्यासारखा आवाज येतो नाही, सांगा मला, आला असला तर तो कमेंट करा. एक नंबर. आणि ह्याला म्हणजे शिजले का नाही ते कसं ओळखायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये शाय आल्यासारखं आपल्याला जरा जाणवतं, समजून जायचं की पिठलं शिजलेलं आहे. आणि ही शाईन दिसते ना चला की एक नंबर खमंग पिठलं आपलं तयार आहे. आणि पिठल्याला म्हणजे अजून चांगले आणि चवीण्यासाठी वरून थोडीशी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. पुन्हा एकदा सगळीकडे हलवून घ्यायचं आहे. चला तर आता आपण ताट रेडी करूया. कसलं छान वाफ येते बघू शकता पिठल्याची, एवढं छान गरम आहे. त्याचबरोबर मी खलबत्त्याच्या साह्याने असा बुक्कीच्या साह्याने असा फोडलेला कांदा, त्याचबरोबर चपाती, भाकरी जर असेल तर तुम्ही आवर्जून भाकरीसोबत खावा. आमच्या घरी काय भाकरी कोणाला जास्त आवडत नाही, सो मी नाही बनवली. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि मी सांगितलेला ट्रिक नक्की फॉलो करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हे पिठलं अगदी पारंपरिक पद्धतीने केले जाते. आणि मी जी तुम्हाला सांगितलं आहे का नाही तिचं ट्रिक फॉलो करून तुम्ही कराच. त्याचबरोबर तुम्हाला जर चांगलं गुटळ्या फोडता येत असेल तर तिचं आपली पारंपरिक पद्धत आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि आवर्जून ह्याच्यामध्ये कांदा ॲड करा, कांद्यामुळं चव छान येते आणि खायला सुरेखा लागतं. आणि असा बुक्कीने ठेचलेला कांदा, बुक्कीने जर फुटत नसेल तर रोटीच्या साह्यानं माझ्यासारखा फोडा. सो मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत आणि पिठलं गरम गरम अजून वाफ येते. तुम्ही सगळी या जेवायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. तोपर्यंत बाय, टेक केअर. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.